रिपोर्ट्स आले? काय आले रिपोर्ट्स? शिवा काय झालं? रिपोर्ट मॅच झाले की नाही? शक्ती, अम्मा, अप्पा, रिपोर्ट्स काय झालं? आम्हाला काही नीट कळेल का? कळेल कळेल, सगळं कळेल. कोरोना दे दे. मिठाई, भेटवस्तू, हा सगळा काय प्रकार आहे? शक्ती नाही नाही नाही, शक्ती नाही, शक्ती मैत्री यशवर्धन निखारगे. बरोबर. आपला डीएनए मॅच झालाय. रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेत. अरे सावकाश, तुटेल तुटेल. तू माझी पुतणी आणि मी तुझा काका आहे हे आता सिद्ध झालंय. तू निखारगे फॅमिलीचा हिस्सा आहे, आता अमान्य करायचं नाही. हा मी कोरोना, अरे दे ना. हे काय? ठेवा, तुमच्यासाठीच आहे. आमच्या लेकीला इतकी वर्ष सांभाळलत त्याचं बक्षीस. माझी एकमेव पुतणी, माझ्या भावाची शेवटची निशाणी. जिवंत आहे. नाही म्हणजे इतकी वर्ष आम्हाला खरंच असं वाटलं होतं की शक्ती या जगातच नाहीये, पण माझी राजकुमारी हयात आहे. चल 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 बाळ, चल, आपल्याला निघायचंय. राजमहालात जायचंय, छान छान कपडे घालायचे, छान छान फिरायचंय. चला चला चला, लवकर चला. हा पण नाही 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 नाही, थांबा थांबा. जसं वचन दिलं होतं तसं वाजत गाजत आपण शक्तीला घरी घेऊन जाणार. अख्ख्या शहरात मिठाई वाटू. चल चल लवकर चल, निखारगेंचा बंगला तुझी वाट बघतोय. चल वाजव. काय ग शक्ती, काय झालं? असं का बघतेस तू? अगं चल चल, आपल्या घरी. आपल्या काय, तुझ्या तुझ्या हक्काच्या घरी, स्वतःच्या घरी चल. घर काय म्हणते मी, पण महाल, एवढा मोठा महाल तुझी वाट बघते. चल चल लवकर, बॅग भर. मी कुठेही येणार नाही. अगं हो, मी हे घर सोडून कुठेही येणार नाही. घ्यात. का? तुम्ही माझे खरे नातेवाईक आहात हे जरी सिद्ध झालं असलं, मला माझा भूतकाळ जरी कळला असला, तरी मला माझ्या वर्तमानाला मागे टाकून कुठेही यायचं नाहीये. या माझ्या अम्मा आणि अप्पांनी मला दुसरा जन्म दिलाय. मला नवी ओळख दिली, नवीन आयुष्य दिलं. त्यांच्याशी जुळलेली नाळ तोडून मला माझ्या भूतकाळाशी नाळ नाही जोडायची.
त्यामुळे मी कुठेही येणार नाहीये. अगं हे बघ बाळा, निखारगेंच्या साम्राज्याची एकमेव मालकीण आहेस तू. तूच आहेस ती मालकीण. हो ना, एवढी सगळी संपत्ती, एवढं सगळं ऐश्वर्य सोडून तू या 10x10च्या झोपीत राहणार आहेस का आता? तुमच्यासाठी असेल हे झोपडं, पण माझ्यासाठी महाल आहे. शक्ती, तुझ्या हा मनाचा मोठेपणा आहे ना, म्हणून तू हे सगळं म्हणते. पण एवढी वर्ष आम्ही सांभाळलेली इस्टेट आता यापुढे तुला सांभाळायची आहे ना? चल चल, बॅग भर, जाऊ आपण. नाही, आणि मला काय म्हणायचंय शक्ती, मी तुला तुझ्या खोट्या मानलेल्या आई वडिलांपासून लांब करत नाहीये. तू भेटू शकते त्यांना, बोलू शकते, संपर्कात राहा ना. मी शब्द देतो तुला. पण आत्ता चल चल. माझ्या अम्मा आणि अप्पांपेक्षा मला निखारगेंची इस्टेट जास्त महत्वाची नाहीये. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. पण हा, तुझी जेव्हा ही इच्छा होईल तेव्हा तू ये. आमच्या घराचे दार तुझ्यासाठी काय मोकळे आहेत. तू वेळ घे स्वतःचा, काहीही प्रॉब्लेम नाही. तुझा हक्क डावलला जाणार नाही, मी वचन देतो. आलं का ध्यानात? सध्या मला काहीच नकोय, पण हो, एका गोष्टीसाठी मला बंगल्यावर यावंच लागेल. कोणती गोष्ट? काय जुळले? अरे काय सांगतो? हो ना. मग आता पुढे बघू, आता सगळं शक्तीवरच आहे, ती काय ठरवेल ते. बरं झालं भेटून बोलूया आपण. ठेवतो मी फोन. बरं बरं ठीक आहे, भेटल्यावर बोलूयात. अरे जुळले जुळले जुळले, ब्लड टेस्ट जुळले. अरे वर्णाला काय झालं? अरे वस्ताऱ्या, तुला माहितीये ती शक्ती मॅडम आणि प्रिन्स सरकारांची ती टेस्ट झालेली, DNA टेस्ट. अरे तू जुळली ना. काय सांगतो? हो. अरे मला लय आनंदाची बातमी आहे ना बाबा. हो. अरे लय चांगली बातमी दिली तू. अरे पोरांनो, तुम्ही काय बोलताय? मला कळल अशा भाषेत सांगा की कसली टेस्ट, काय जुळलंय? वेट ब्रो, मी टेलिंग. काय ना प्रिन्स सरकार's blood and शक्ती मॅडम्स blood is matching tomorrow and एकत्रित जुळलिंग. So that's why generally actually Shakti Madams is not Nair. This is Nikargi's girl. You कळलं? Oh, what is this Nana? ए नंद्या, काय काळजी करण्यासारखं नाही ना? ह्या वस्ताऱ्याचं इंग्लिश माझ्या डोक्यावरनं चाललंय बाबा. हो नाना, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. मी तुम्हाला सांगतो काय झालं. प्रिन्स सरकार आणि शक्ती मॅडमची एक टेस्ट झाली, त्याला DNA टेस्ट असं म्हणतात. आता त्या टेस्टमध्ये हे पक्क झालंय की प्रिन्स सरकार आणि शक्ती मॅडम मध्ये काका पुतणीचं नातं आहे, रक्ताचं नातं. आणि शक्ती मॅडम निखारगेंच्या फॅमिली मधल्याच आहेत. बाप रे, अरे काय बोलताय तुम्ही? शक्ती आणि प्रिन्स सरकार एका नात्यातले, रक्ताच्या नात्यातले? हो, आम्हाला पण नवलच वाटतं हो नाना. अरे नवल कसलं त्यात? मला तर एकदम शॉकच बसला. असा वाला शॉक नाही, आनंदाचा शॉक. म्हणजे बघा ना, आपला शिवा भाऊ किती वर्ष त्यांच्याकडे नोकरी करतोय. हल्ली तर तो त्यांचा बॉडीगार्ड पण झालाय. पण आता आपला भाव सरकारांचा जावई होणार आणि आपले नाना सरकारांचं व्याही. हो बाबा, म्हणजे आपला शिवाशेठ आता खरोखरचा शेठ होणार. तो आता प्रिन्स सरकारांच्या पंक्तीला बसणार. हा, आणि आम्ही दोघं त्याचा दोस्त, म्हणजे आम्ही बी जरा जास्तच रुबाबात जाणार. आणि नाना स्वतःच्या आलिशान गाडीतून फिरणार आतापासून, एकदम सुटाबुटात महागडा अत्तर फवारून. ए वस्त्र्या, फक्त महागडी अत्तर नाही, आता नाना ब्रँडेड 90 मारणार, ब्रँडेड 90. ब्रँड
नाना मोठा माणूस. अरे गप्पा. उसा मंडळ तुमचा उसा जरा आवडता घ्या. अरे काय बोलताय, मी प्रिन्स सरकारांचा व्यायी. अरे प्रिन्स सरकारांशी आम्ही बरोबरी नाही करू शकत. अहो नाना, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तुमची होणारी सून म्हणजे शक्ती मॅडम हे निखार घेत म्हणल्यावर तुम्ही कशाला टेन्शन घेताय? हो नाना, शक्ती मॅडम आहेत ना, समज सांभाळून घेणार. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त लग्नाच्या तयारीला लागा नाना. ते काय बी असलं तरी सरकार शिवाने शक्तीच्या लग्नाला तयार होतील. ये शक्ती, तुझ्या हक्काचं घर तुझ्या स्वागतासाठी आतुरलंय. ये. शक्ती, आम्ही तुला ही अशी काय सरळ निघून गेली? बॉस बॉस, ॲज अ होतकरून येतं मला असं वाटतंय की शक्ती तुमची सीट घेणार, तुमची सत्ता घेणार आणि त्याची सुरुवात तुमच्या खोलीपासूनच करणार. चला. ती या खोलीत का गेली असेल परत? बॉस, ही पोरगी आपल्याला डांबून तर नाही ना ठेवणार? नाही, म्हणजे मला शंका आली म्हणून मी विचारलं. अरे तू बाहेर आल्यावरच कळेल ना काय ते का डांबून ठेवले. फोटो? हा फोटो घेऊन कुठे चालली आहे शक्ती? अम्मा अप्पांकडे निघाली ती. बरं करतेस. ओह नाही, बॉस, ही अम्मा अप्पांच्या घरी फोटो घेऊन नाही चालली, मग कुठे चालली? हिच्या डोक्यात नक्की काय प्लॅन? थांबा मी बघतो. अरे तू
शक्ती, ही फोटो फ्रेम तू इथे का लावली? हा फोटो इतके दिवस अडगळीत का होता? शक्ती, आता तुझं जरा जास्त. काका, भद्रावती मॅम, मला माहिती आहे तुम्ही सांभाळत असलेल्या या सगळ्या साम्राज्याची खरी मालकीण माझी आई आहे, मैत्री. हे सगळं साम्राज्य तिने उभं केलंय आणि मातृहक्काने कायदेशीररित्या या सगळ्यावर माझा हक्क आहे. पण मला हे काहीच नकोय. यस, हा पैसा, ही संपत्ती, ही इस्टेट मला काहीच नकोय. हो, पण माझी एक इच्छा आहे, हा फोटो आजपासून कायम इथेच राहील. कुणीही हा फोटो जागचा हलवायचा नाही. हे बघ शक्ती, आम्ही भद्रात, हे बघ, तुझ्या मायेचा राग तिला नाही समजणार. नको चिडूस हिच्यावर. तुझी इच्छा आहे ना हा फोटो इथेच राहावा. मी तुला शब्द देतो, हा फोटो इंचभरी कोणीही हलवणार नाही. मी स्वतः जातीने लक्ष घालेन. शक्ती, आता तुझी खात्री पटली आहे ना मीच तुझा प्रिन्स काका आहे म्हणून? माझी प्लास्टिक सर्जरी झाली आहे. जेव्हापासून माझी प्लास्टिक सर्जरी झाली आहे तेव्हापासून मला ना मी माझी ओळखच पटवून देणं माझ्यासाठी अवघड झालं आहे का. कोणाचा विश्वास बसतो, कोणाचा नाही बसत. पण मला नाही फरक पडत. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हे बघ शक्ती, काहीही गैरसमज असेल ना तर मला सांग, माझ्याशी बोल बेटा. हो, DNA मॅच झाल्यामुळे ते क्लिअर झालंय. आणि तुम्ही इतकी वर्ष हे जे वैभव सांभाळताय त्यावरून मला असं वाटत नाही की तुम्ही खोटे असाल. अगं मग तू घरी यायला नकार का देतेस? नाही काका, मला तुमची माझ्याबद्दलची माया, प्रेम, काळजी हे सगळं कळतंय. पण मी इथे कायमची राहायला नाही येऊ शकत. मला माझ्या आईसाठी, बहिणीसाठी कधी काही करावंसं वाटलं तर मी इथे आवर्जून येईल. चालेल ना? अगं एवढंच ना? अगं मग कर ना, ह्यात काय प्रॉब्लेम? तू तुझ्या आईसाठी, बहिणीसाठी, तुला शिवासाठी जे करायचे करू शकतेस. तू स्वतःसाठी काहीतरी करू शकतेस. आणि मी तुला वचन देतो, कोणीही तुझ्या कामाच्या मध्ये येणार नाही. अगं इतक्या वर्षानंतर आम्हाला आमची पुतणी मिळाली आहे, ही आमच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि मी खरंच तुला सांगतो, शब्द देतो, आम्ही तुझ्यासाठी काहीही करू. बरोबर भद्रा? अगदी बरोबर. बरोबर. आणि आम्ही तुझ्यासाठी अगदी काहीही करायला तयार आहोत. आई, तू खुश दिसतेस. शक्ती त्या लोकांच्या जाळ्यात फसू शकते. तिच्या जीवाला धोका आहे. तू काका बोका किती वाईट आहे ते तिला का नाही सांगत? काका बोका आणि काकी किती दुष्ट आहेत. त्यांनीच आपलं कुटुंब संपवलंय हे तिला कळायला हवं. हो बाळा,
तुला आठवतंय लहानपणी मी तुला महाभारतातली एक कथा सांगितली होती. भगवान श्रीकृष्णाला महाभारतात पुढे काय घडणार आहे, कोण हरणार आहे, कोण जिंकणार आहे हे सगळं माहिती होतं. पण हे सगळं माहीत असून देखील तो अर्जुनासोबत त्याच्या रथाचं सारथ्य करत शेवटपर्यंत लढत राहिला. आपल्या शक्तीचंही अर्जुनासारखंच आहे. अर्जुनासारखाच तिचा प्रवास आहे. तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तिला शोधावी लागणार आहेत. तिच्या आयुष्यातल्या महाभारताचं युद्ध तिलाच लढायचंय आणि तिलाच जिंकायचंय. तिच्या मदतीला शिवादादा आहेच की, आणि आपण आहोत तिच्या रथाचं सारथ्य करत तिला मार्ग दाखवणारे, हो की नाही? शक्तीला सगळं सांगण्यासाठी योग्य वेळ येण्याची वाट बघावी लागणार आहे आपल्याला. पण आई, ती योग्य वेळ कधी येणार? खूप वर्ष झाली काका बुका आणि काकीला शिक्षाच झाली नाही. तू त्या दुष्ट लोकांचं सत्य शक्तीला सांगावं असं मला वाटतं. शक्तीला सगळं कळण्याची वेळ जवळ आली आहे बाळा. प्रिन्स आणि भद्राने आपलं आयुष्य, आपलं कुटुंब कसं एका झटक्यात उद्ध्वस्त केलं हे लवकरच आपल्या शक्तीला कळेल. लवकरच. हिम्मत झाली त्या पोरीची, इतकी मुजोर आहे ना ती. आज तो फोटो तिने हॉल मध्ये आणून ठेवला, उद्या आपल्याला घराबाहेर काढेल ती. असं काहीही होणार नाही. अजिबात नाही. मला तिच्यावर काडी मात्र विश्वास नाहीये. काहीतरी करायला पाहिजे. चेटकोबाची मदत घ्यायला पाहिजे प्रिन्स आपल्याला. तशी त्याचीच इच्छा होती ना की शक्तीने या घरात यावं म्हणून. आता तोच काय तो मार्ग दाखवेल. प्रिन्स, ती खरंच या सगळ्या साम्राज्याची मालकीण समजत नाही ना स्वतःला? नाही, मारी म्हणाली ती की मला काहीच नकोय म्हणून, पण मला ते खरं वाटत नाहीये. काहीतरी केलं पाहिजे प्रिन्स. आपल्या हातातून हे सगळं जाण्याआधी ना तिच्यावर चेटूक केलं पाहिजे. चिटकोबाला बोलवायला हवं. बा चिटकोबा, कुठे आहेस तू? समोर ये. आम्हाला तुझ्या मदतीची गरज आहे. प्रकट हो, आमच्या समोर ये. तू जे काही योजलेस ते सगळं मार्गी लाव. प्रकट हो चिटकोबा, प्रकट हो. पहिल्या हाकेतील तो चिटकोबा कुठला? ते पण खरंच आहे. तू काळा बुक्का फुंकून चिटकोबाला बोलवायला पाहिजे. अरे मूर्खांनो, काय एवढं वादळ आलंय तुमच्या आयुष्यात? एवढ्याशा गोष्टीसाठी मला बोलावून संपून टाकायचे भस्म एकदाच. आणि मग मोठ्या संकटात अडकल्यावर काय फुंकणार आहात? माती. हे बघ चिटकोबा, आम्हाला विनाशकाले विपरीत बुद्धी. यासच जर वागत राहिलात ना तर तुमच्याच कर्माने मराल तुम्ही, संपून जाल.